देवेंद्र फडणवीस आता राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री पदासोबतच गृहमंत्री पदाची जबाबदारी ते सांभाळतील। एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यासोबतच नगरविकास विभागाच्या महत्त्वाच्या मंत्रिपदाची जबाबदारी ते सांभाळतील। अजित पवार हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे असेल। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आता देण्यात आलेली आहे। यासोबतच आदिती तटकरे या मंत्रिमंडळामध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री असतील। गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री असतील। चंद्रकांत पाटील हे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असतील, तर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री असतील। हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील। गिरीश महाजन हे जलसंधारण मंत्री असतील। गणेश नाईक यांच्याकडे पर्यटन मंत्रिपदाची जबाबदारी असेल, तर दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री असतील। यासोबतच संजय राठोड हे माती आणि पाणी परीक्षण मंत्री असतील। धनंजय मुंडे हे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असतील। मंगल प्रभात लोढा हे कौशल्य विकास मंत्री असतील, तर उदय सामंत हे उद्योग व मराठी भाषा मंत्री असतील। तर नवनियुक्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। जयकुमारजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि अभिनंदन देखील। ग्रामविकास विभागाची जबाबदारी तुमच्यावरती सोपवण्यात आलेली आहे, महत्त्वाची प्रतिक्रिया पहिली। भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्रजींनी जी जबाबदारी सोपवलेली आहे लोकांची, या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, ते इमानदारीद्वारे सेवा करायचं काम करून खूप मोठी जबाबदारी आहे। आणि पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करत असताना आव्हान पण आहे, परंतु जबाबदारीने काम करून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आदरणीय देवेंद्रजींनी केलेला आहे। त्याच्यामध्ये योगदान देण्याचं काम नक्की या खात्यामधून आपण करू। जयकुमारजी, ग्रामविकास या विभागाचं महत्त्वाचं खातं तुमच्याकडे आलेलं आहे। तुमच्या या विभागामध्ये पुढच्या काही कालखंडामध्ये कशा पद्धतीची ध्येय असतील ग्रामविकासाच्या माध्यमातून? महाराष्ट्राला अपेक्षित असणारं, जनतेला अपेक्षित असणारं आणि मूळ ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपासून ज्या मूळ स्वायत्त संस्था आहेत, या संस्थेच्या माध्यमातून राज्याचा विकास करणं हा पहिला संकल्प असेल। आणि त्या दृष्टीनं प्लॅन करून आत्ताच जबाबदारी आलेली आहे। आता खूप काय कुठली जबाबदारी याची कल्पना नव्हती, पण आता खूप मोठी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे। आता पक्षाचा आभार मानू आणि कामाला लागू। अगदी जयकुमारजी, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर नवनियुक्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे लोकशाही मराठी सोबत बोलत होते। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली, तर अर्थमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे, तर महसूल मंत्री पदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आलेली आहे। तर अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली। महिला आणि बालकल्याण मंत्री असतील आदिती तटकरे, पाणी पुरवठा मंत्री असतील गुलाबराव पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असतील चंद्रकांत पाटील, यासोबतच जलसंपदा मंत्री असतील राधाकृष्ण विखे पाटील। महायुती सरकारचं हे खाते वाटप आपण पाहतोय। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, खाते वाटपाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात। उमेश, तर काही तांत्रिक अडचणीमुळे उमेश यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये। मंत्रिमंडळाचं हे खाते वाटप आपण पाहतोय। वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील हसन मुश्रीफ, जलसंधारण मंत्री असतील गिरीश महाजन, वनमंत्री असतील गणेश नाईक, तर शालेय शिक्षण मंत्री असतील दादा भुसे। तर या महत्त्वाच्या नेत्यांकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आता सोपवण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळाचं हे खाते वाटप जाहीर झालेलं आहे। चेतन आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेतच, अधिकचे अपडेट आपल्याला चेतन देतात। चेतन, निश्चितच शुभम, ज्या प्रकारे आता मंत्रिमंडळ विस्तार आपण पाहत आहोत आणि महिला व बालविकास सारखं महत्वाचं खातं राष्ट्रवादीने सुद्धा ठेवलेलं आहे। इतकंच नाही तर आपण ज्या खात्यांविषयी बोलत होतो की काही नवनिर्वाचित मंत्री होते, मात्र नव्या जोमाचे मंत्री आहेत जयकुमार गोरे असतील, नितेश राणे असतील, यांच्याकडे अतिशय महत्वाची अशी जबाबदारी आता सोपत झाली। त्यामुळे टीम देवेंद्रच्या स्वरूपामध्ये कुठेतरी ही जी मंत्री आहेत, नवनियुक्त मंत्री आहेत, ते आपल्याला काम करताना पाहायला मिळतील। या उलट ज्येष्ठ नेत्यांकडेही कुठेतरी चांगली खाती देत कुठेतरी एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे तो मंत्रिमंडळात करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे आपण पाहिलं असेल की जयकुमार गोरे यांनी याआधी आघाडीची साथ सोडून ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपमध्ये आलेले होते। नितेश राणे असतील, त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये आलेले असतील। म्हणजे एक टर्म त्यांना कुठेतरी आमदार ठेवत दुसऱ्या टर्म मध्ये मात्र एक चांगली संधी देण्याचं काम भाजपने केलेलं आहे। त्यामुळे अर्थातच 2029 मध्ये कुठेतरी नव्या
लोकांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे आणि याच गोष्टीवरती इन्कमिंग वाढवताना कुठेतरी आमदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे तो भाजप करताना पाहायला मिळत आहे. अर्थातच 2029 मध्ये बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत, त्यामुळे भाजप एकंदरीत 2029च्या दृष्टीने आत्ताच कुठेतरी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. शुभम, चेतन, एक महत्वाचा प्रश्न आता उपस्थित होतोय. जलसंपदा विभागामध्ये या सरकारमध्ये आता विभाजन झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण राधाकृष्ण विखे पाटील हे देखील जलसंपदा मंत्री, मात्र गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास हा विभाग त्यांच्याकडे असतील आणि गिरीश महाजन देखील जलसंपदा मंत्रीच असतील, मात्र विदर्भ तापी कोकण विकास हा विभाग त्यांच्याकडे असतील. म्हणजे जलसंपदा विभागामध्ये देखील विभाजन या सरकारनं केलेलं आहे. निश्चितच, कारण ही जलसंपदा हा प्रचंड मोठा विभाग आहे आणि जर पाहायला गेलं तर दोन्हीही मंत्री तोडीस तोड आहेत, त्यामुळे कुणालाही हलक्या दर्जाचं खातं देणं कुठेतरी भाजपला दुय्यम वाटलं असावं आणि या कारणास्तव आपण पाहू शकतो की फक्त जलसंपदाच नव्हे तर याआधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्रीपद होतं, मात्र आता पशुसंवर्धन हा विभाग वेगळा करण्यात आलेला आहे, तो पंकजा मुंडेंकडे देण्यात आलेला आहे. या उलट दुग्ध विकास विभाग आहे तो मात्र अतुल सावेंकडे त्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अतुल सावे सलग 3 टर्म आपण पाहत आहोत की मंत्री म्हणून कामगिरी करताना पाहिलेली आहे आणि अशा वेळी गृहनिर्माण सारखं महत्वाचं खातं ज्यावेळी शिवसेनेला दिलं आहे त्यावेळी दुग्ध विकास सारखं ग्रामीण भागामध्येच नव्हे तर शहरी भागामध्ये सुद्धा महत्वाचं मानलं जाणारं खातं आहे ते अतुल सावे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. अर्थातच मंत्र्यांची संख्या मोठी असल्यामुळे याआधी फुल फ्लेज मंत्रिमंडळ नसल्यामुळे एकाच मंत्र्याकडे 1 ते 2 खात्यांची जबाबदारी होती, मात्र आता तिचं कुठेतरी विभाजन करत मंत्र्यांचा मानही ज्येष्ठतेचा मानही राखण्याचं काम कुठेतरी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून केल्याचं पाहायला मिळतंय. चेतन, मागच्या सरकारमध्ये नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते, या सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आलं आणि महत्वाची जबाबदारी अर्थातच अन्न आणि औषध प्रशासन विभागाची महत्वाची जबाबदारी झिरवळ यांच्यावर सोपवण्यात आलेली, त्या संदर्भात काय सांगशील? निश्चितच याआधी ही झिरवळ यांनी थेट आपल्या मंत्रिपदासाठी आपल्या आकांक्षा आणि अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या आणि त्याचीच पूर्तता कुठेतरी करताना उपाध्यक्ष दर्जाच्या या आता मंत्र्याला जर मंत्रिपदामध्ये समाविष्ट करायचं असेल या नेत्याला तर अर्थातच त्या तोडीस तोड खातं देण्याची गरज होती, त्यामुळे कुठेतरी दुय्यम खातं नेता एक चांगलं खातं आहे ते नरहरी झिरवळ यांना देण्यात आलेलं आहे. अर्थातच थेट लोकांच्या घरापर्यंत जाणारं हे खातं आहे, त्यामुळे आता झिरवळ यांना त्या तोडीस काम दाखवावं लागणार आहे. अर्थातच राष्ट्रवादीकडून आपण पाहिलं असेल की अजितदादांनी आपल्या बहुतांश नेत्यांना चांगली खाती मिळवून दिलेली आहेत, त्यामुळे आता जबाबदारी असेल की पक्ष विस्ताराची आणि पक्षवाढीची. शुभम, चेतन, कृषी हे महत्वाचं खातं आहे, माणिकराव कोकाटे यांच्यावर कृषी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, त्या संदर्भात अपडेट काय? निश्चितच ज्या प्रकारे सातत्याने कृषी विभागाच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांचे प्रश्न पाहत आहोत आणि विरोधक सातत्याने आक्रमक होत आहेत, त्यामुळे महत्वाचं जे कृषी विभाग आहे ते राष्ट्रवादीने स्वतःकडे घेताना कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या ऐवजी ते आता माणिकराव कोकाटेंकडे दिलेलं आहे. अर्थातच कांदा उत्पादक असतील, द्राक्ष उत्पादक असतील यांमध्ये माणिकराव कोकाटेंचा चांगलं वजन आहे आणि म्हणूनच कुठेतरी हे खातं देत आता पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रासहित विदर्भामध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा पाहायला मिळू शकतो. चेतन, पुढचा महत्वाचा प्रश्न आहे भरत गोगावलेंच्या संदर्भामध्ये. मंत्रिपदाची गेल्या खूप दिवसांपासूनची त्यांची अपेक्षा होती, ती या मंत्रिमंडळामध्ये पूर्ण झाली आणि त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. निश्चितच शुभम, ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की भरत गोगावले ज्यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेली होती आणि कुठेतरी परिवहन विभाग त्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र आता ही परिवहन विभागाची जबाबदारी कुठेतरी सध्या आपण पाहत आहोत की शंभूराज देसाईंच्या ऐवजी प्रताप सरनाईक यांच्याकडे गेलेली आहे, त्यामुळे प्रताप सरनाईक आणि भरतशेठ गोगावले यांच्यामध्ये वाद होऊ नये म्हणून आता त्यांच्याकडे या दुसऱ्या विभागाची जबाबदारी देण्यात आहे, मात्र तो विभागाची जबाबदारी भरतशेठ गोगावले स्वीकारणार की पुन्हा ते आपली नाराजी व्यक्त करणार हे पाहणं महत्वाचं असेल. अगदी चेतन, महत्वाचे अपडेट या खाते वाटपाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. तर मंत्रिमंडळाचं हे खाते वाटप आपण पाहतोय. आदिती तटकरे महिला आणि बालकल्याण मंत्री असतील, गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री असतील, चंद्रकांत पाटील हे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असतील, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री असतील. यासोबतच हसन मुश्रीफ हे आता वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, गिरीश महाजन हे जलसंधारण मंत्री असतील, गणेश नाईक हे वन मंत्री असतील, दादा भुसे हे शालेय शिक्षण मंत्री असतील, शंभूराज देसाई हे पर्यटन आणि खाणकाम मंत्री असतील, आशिष शेलार हे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री असतील, दत्तात्रय भरणे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्री असतील, तर शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील.
यासोबतच जयकुमार रावल हे विपणन आणि प्रोटोकॉल मंत्री असतील, पंकजा मुंडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री असतील, अतुल सावे हे ओबीसी विकास मंत्री असतील, तर अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्री असतील. आदिती तटकरे ह्या महिला आणि बालकल्याण मंत्री, तर गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री असतील, चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असतील, तर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री असतील. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री, मुख्यमंत्री पदासोबतच गृहमंत्री पद देखील त्यांनी स्वतःकडे ठेवलंय. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासोबतच नगरविकास या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळतील. अजित पवार हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारी सोबतच ते राज्याच्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळतील. शंभूराज देसाई हे पर्यटन आणि खाणकाम मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळतील. आशिष शेलार हे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री झालेले आहेत. दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास विभागाची जबाबदारी असेल. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची जबाबदारी असेल. यासोबतच हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी असेल. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी असेल, तर गणेश नाईक यांच्याकडे पर्यटन मंत्रिपदाची जबाबदारी, तर दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतील, एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतील, अजित पवार हे अर्थमंत्री असतील, तर चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री असतील. अनुक्रमाने हे महत्वाचे जे मंत्रिपद आहेत, महत्वाची जी खाती आहेत ती यादी आपण पाहतोय. नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. दादाजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. शालेय शिक्षण विभागाची एक महत्वाची जबाबदारी या मंत्रिमंडळामध्ये तुमच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तुमचं अभिनंदन देखील आणि तुमची पहिली प्रतिक्रिया या मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात हवी आहे. तर मंत्री दादाजी भुसे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करूयात. मात्र पुढची ही यादी आपण पाहतोय. कृषी मंत्री असतील माणिकराव कोकाटे, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री असतील जयकुमार गोरे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असतील नरहरी झिरवळ, तर वस्त्रोद्योग मंत्री असतील संजय सावकारे. मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालेलं आहे. माणिकराव कोकाटे या सरकारमध्ये आता कृषी मंत्री असतील. महत्वाची जबाबदारी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यावरती देण्यात आलेली आहे. यासोबतच जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज मंत्रिपदाची जबाबदारी असेल. नरहरी झिरवळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी असेल, तर संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रिपदाची जबाबदारी या नव्या सरकारमध्ये असणार आहे. तर यासोबतच गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री असतील. गणेश नाईक यांच्याकडे वन मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असेल. महत्वाची बातमी, देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचं गृहमंत्रीपद असणार आहे. मुख्यमंत्री पदासोबतच गृहमंत्रीपद हे देखील देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवलेलं आहे. आपण बातम्या देखील पाहिलेल्या होत्या आणि चर्चा देखील ऐकलेली होती. एकनाथ शिंदे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आता राज्याचं गृह खातं असणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी असेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी असणार आहे. तर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून काम पाहतील. एकनाथ शिंदे की जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली, तर अजित पवार यांच्याकडे अर्थ विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.